तडोळे तालुका खटाव येथील विकास सेवा सोसायटीच्या सभेत स्वीकृत संचालक पदाची निवड प्रक्रिया संस्थेच्या कार्यालयात पार पडली. सोसायटीचे चेअरमन भरत पाटील, व्हाईस चेअरमन शांतीलाल काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत पंढरनाथ दादा खाडे, रोशन बागल, राजेंद्र हांगे यांचे स्वीकृत संचालक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. वडूज खरेदी विक्री संघाचे संचालक विकास साबळे, उपसरपंच बाळासाहेब खाडे, माजी सरपंच अमोल साबळे, माजी उपसरपंच बाळासाहेब पवार, मावळ पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय नांगरे पाटील तसेच जनकल्याण न्यूजचे अध्यक्ष श्री जे के काळे प्रामुख्याने उपस्थित होते. तर सोसायटीचे संचालक म्हणून छगन दगडू खाडे, बाळासाहेब विष्णू साबळे, सुधीर काकासो साबळे, गौतम साधू मोरे, गंगूबाई जगन्नाथ खाडे, प्रकाश तुकाराम खाडे, बाबूराव गुलाब पाटोळे, पांडुरंग विठोबा खाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तर नंदकुमार खाडे, सुभाष खाडे, विजय खाडे, सुरेश साबळे, गोरख बाबगल, बाबूराव साबळे, गणेश बागल, दादा शिंदे सह सचिव शशिकांत पाटील उपस्थित होते. या प्रसंगी खरेदी विक्री संघाचे संचालक विकासराव साबळे म्हणाले की विकास सेवा सोसायटी ही शेतकऱ्याची खऱ्या अर्थाने अर्थवाहिनी आहे. शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करून देणे आणि विविध योजनेच्या माध्यमातून त्यांचा सर्वांगीण विकास करणे हे सोसायटीचे मुख्य कर्तव्य आहे. आज तडोळे विकास सेवा सोसायटीच्या स्वीकृत संचालक पदाच्या मीटिंगच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले तडोळे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य, त्याचप्रमाणे तडोळे गावातील सर्व सरपंच, उपसरपंच, त्यांचे सर्व सदस्य, या गावातील सर्व तरुण मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य आणि या मीटिंगसाठी उपस्थित असलेले तडोळे विकास सेवा सोसायटीचे सर्व सभासद, आजी माजी प्रमुख कार्यकर्ते, आज या ठिकाणी तडोळे विकास सेवा सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी 3 सभासदांची या ठिकाणी नेमणूक शासनाच्या नियमानं करणं क्रमप्राप्त ठरतं. त्या नियमानुसार आज सर्व 13 सदस्यांच्या वतीनं या ठिकाणी तडोळे विकास सेवा सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी बिनविरोध म्हणून श्रीयुत पंढरीनाथ दादासो खाडे, रोशन लक्ष्मण बागल आणि श्रीयुत राजेंद्र रंगराव हांगे या तिघांची या ठिकाणी तडोळे विकास सेवा सोसायटीच्या वतीनं बिनविरोध स्वीकृत संचालक म्हणून आज या ठिकाणी नेमणूक झालेली आहे. त्या तिघांचं या ठिकाणी तडोळे विकास सेवा सोसायटीच्या वतीनं, तडोळे ग्रामपंचायतच्या वतीनं व तडोळेतील सर्व ग्रामस्थ व विकास सेवा सोसायटीचे सर्व सभासद या सर्वांच्या वतीनं या तिघांचं मनपूर्वक हार्दिक असं अभिनंदन करून या तिघांनी इथून पुढच्या काळामध्ये विकास सेवा सोसायटीच्या विकास कामामध्ये, घोडदौडीमध्ये आपण सर्व सदस्याबरोबर या ठिकाणी चांगलं योगदान द्यावं व संस्थेच्या हिताचं चांगलं कामकाज इथून पुढे करावं अशी या ठिकाणी या तिघांना व सर्व सदस्यांना मी ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.